आजच्या आमच्या पावसाची परिस्थिती पाहू शकता। आमच्या मक्कामध्ये पूर्ण पाणी पाणी आहे। त्याचबरोबर विहिरी पहा काटेकोर भरल्या डायरेक्ट, संपूर्ण पाणीच पाणी। 3 दिवसापासून पाऊस चालू आहे। वातावरण पाहू शकता तुम्ही, पावसाचं आहे। अजून थोड्या वेळात पाऊस येईलच। मासे पकडणे चालू। एकच सापडणार का राट्या अत्याशी? हा मजार विषात कर वार मा। हा का पाहू शकता तुम्ही, पाणीच पाणी। आजचा ब्लॉग यासाठी की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की निसर्गाची किमया पहा म्हटलं। शेजारच्या पंचक्रोशीत पाऊस नाही आणि आमच्याकडे पाणी दररोज यायचं तसंच आहे। बाकीकडे जसं 50% तसं आमच्याकडे 100% पाणी पडतोय। काहीकडे एका दिवसा आड पाणी राहिलं, तर आता आमच्याकडे दररोज देऊ राहिला। काय कारण आहे काय माहिती। आमच्या गावाची पुण्य आहे का गावाचं काय सांगता येत नाही। पण डायरेक्ट वावर असे नाही म्हणायला लागले पाण्याने। पाहू शकता पाणी आपोआप शेतातून येऊ राहिलं। आणि शेताची काय सांगतात दशा, तुम्हाला शेडची दशा दाखवतो। केतू चल आत, केतू चल। केतू मयवदी, हा आमचा केतू। या केतू बरोबर आमची एक स्वीटी होती कुत्री, पण बिबट्याचा कहर गाजला आणि आमची स्वीटी बिबट्याने खाल्ली। एका दिवशी इथं राहून गेली बाहेर, या शेडच्या बाहेर इथं या भागामध्ये। आणि इकडून बिबट्या चढून आला आणि आमच्या स्वीटीला घेऊन गेला। या भागात इथून बिबट्या घेऊन गेला था। आणि हे त्याच्या पायाचेच घाण आहे अजून सुद्धा पाहू शकता। आणि बिबट्याचे नख आहे, नख लागलेले आहेत। ह्या आमच्या केतूची जोडीदारीने गेली, आमची कुत्री गेली। म्हणजे आमचा कुत्रा आहे आता केतू। आणि केतू काय होतं की रात्री मध्ये बसलेला असेल आणि स्वीटी इथं बसलेली असेल, त्यामुळे तो घेऊन गेला तिला बिबट्या। आता एकटा राहिला आमचा केतू। आता पावसामुळे शेडची दशा दाखवतो तुम्हाला, कारण की पाणी आपोआप जिरतंय। ते पाहू शकता खड्ड्यांमध्ये हे गाईचं गोमूत्र नाही का पाणी आहे आमच्या शेडचं। हे बा उपसायला सुद्धा बादली आणि हे ठेवावं लागू राहिलं, आपोआप पाणी निघू राहिलं शेडमधून। ही आमची कपिला। शेडची दशा डायरेक्ट वावरासारखी झालेली आहे, फक्त हा थोडासा रूम कोरडा वाटतो। आणि हा आमचा शेडचा मागचा भाग। पाणी वाहताना दशा चांगली नाही आमची पाण्याची। आज रविवार होता, उद्या सोमवारचा बाजार आहे, तरी भाजीपाला काढायची इच्छा नाही आज तर आम्हाला। नाही तर आम्ही दररोज रविवारी भाजीपाला काढतो। आणि मित्रांनो, आज शेतामध्ये आमचे भाजी बुवा मालेगावचे आलेले, त्यांची इच्छा झाली की पाणी पाहून विहिरीचं की मामा शेतामध्ये पोहू आपण विहिरीमध्ये। आणि त्यांची तयारी, आणि त्यात आमचा चिरंजीव बी आहे रोहित दादा। पाहू शकता तुम्ही पाणी, चालायला सुद्धा जागा नाही, किती पाय फसता। हे इतके पाय फसू राहिले सगळ्या ठिकाणी, पाणीच पाणी। हा गौरव दादा आमचा, तुम्ही मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्याला सोलर फिटिंग करताना। आणि आमचा चिरंजीव रोहित, काय करायचं आता पहा आमच्या पाण्याची दशा, विहिरीचं पाणी। तरी आम्ही सोलर चालू करून देतो दिवसभर, तरी पाणी आटवत नाही। आणि खरं जमीन लेवललाच पाणी,
कारण 2.5 फूट तर रिंग आमची बाहेरच वरतीची. झेपू आपण आता पाण्यामध्ये पोहायसाठी. काय सेकंदात बनवतो का रे मासे वरती? कसं काय आज वरती आला का? विहिरीमध्ये पोहण्यासाठी तयार. गौरव दादा दोरी पॅक केली. चला उतर इडून. हा पायऱ्या डायरेक्ट. काय नाही रे, नळी धरून लागेल एक हातात. जागा आहे ना. थांब बरं, थांब ना, आहे थांब. रोहित तिकडे होतो का? हा चल, हळू 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 हळू. थांब आता तिकडे डायरेक्ट शेवटच्या टोकाला तिकडे यायचं. मग गण मोठी दोरी ती. धरे दोरी धरे. चल तो नाही, तो इकडचा पाईप धर लागेल. हा नाही धर. 33 दोरी दोरी घाबरू नको. हळू हळू घाबरू नको. हळू 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 पूर्ण येतं ना. हाँ ये हाँ इनो इधर. हाँ थांब आता. थांब नाही आटून गेली तू. थांब ना. हाँ इनो इधर ना रे. सोड डायरेक्ट चित्रपती पडून गेली नंतर. बरा गो सोड ना. सोड ना रे. झेप ना. तू छापायची ना तुला. असं झेप ना. सोड दे ना. मी कंपल्सरी धरेल. सोड. तू उभा राहिली बरोबर. उभा राह. हा जाय. हो पुढे जाय. सोड ना. तसं नाही रे. फक्त हात सोड ना. रोहित जाय ना रे. काय असं करतोय? आंघोळ नाही करून देणार तुला. हळूहळू जाय. हळूहळू बस खाली. खाली बस ना. मी मस्त झेपत होतो. तू माझ्या झेपू दिला नाही. झेपू दिलं नाही. अरे फक्त झेपून घे. असं एक झेपून घे ना. पाणी डोकं वरलं कर ना. जाय खाली. जाय. सोड ना ते. सोड ना. ए सोड ना. पाहिजे ना खाली. अजून पाहिजे. सोड ना रे. खाली भीते ना. भीते ना खाली. ते मासे बाकी आले बाय. 400 रुपये आलं. फेकून द्या मामा त्याला असं. मामा कड्यावर उचला फेकून द्या. जरा मामा जरा फेका. आता बस झालं. आता हा ए रोहित तिकडे लांब बाई.
चला तुझे पैसे करे अरे मांडीवरून उडी मारायची. ही आमच्या रस्त्याची हालत. पडणार नाही टेन्शन नाही. पडू पडू तू एका साईडला काने ना मी पुरा मग सर्व आहे ना मग. बस ना मग त्याच्यामध्ये काय झालं मार करतो नाही बेकार का मार खातो. तू पहिल्यांदा चालवतो आज इकडं पाणी रिकामा कमी होऊन गेला तुला रस्त्यावर पाणी गायब. तिकडे चालू तिकडे हळू करतो तू बी करा हळू नॉर्मल. हो का पण किती मोठी इकडे पण किती छोटं. चल चालू असेल ना चाल देऊ. यार गोराने चालू अरे काय सांगत काय तू चेन पण सांगितली असते आपण इथे. वा रे वा ऑफ रोडिंगची चेन का हळूहळू पायटे बेकार फसून पटकन गेले दे असा टायर जाताच दे त्याची. गाडी बापरे थांब गौरव मी चालवतो थांब विचारा चल गाडी काढले व्हिडिओ मग काढायची नाही.